अखेर लोकसभा निवडणुकीचा गुलाल कुणाच्या भाळी लागणार आणि संजय मंडलिक या लोकसभा निवडणुकीत बाजी मारतील का? गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू झाली होती। पण आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर तब्बल 15 दिवसाच्या रस्सीखेचनंतर अखेर मंडलिकांना कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली। सुरू असलेल्या उलटसुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आणि कोल्हापुरात शिंदे गटाचे दोन्ही खासदार संजय मंडलिक आणि दुसरे धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली। या उमेदवारीवरूनच रस्सीखेच सुरू असताना या दोघांच्या उमेदवारीचा पत्ता कट होणार की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। त्यानंतर त्यात भर म्हणजे भाजपने या दोन्ही जागेंवर दावाही केला होता। इतकेच नाही तर कोल्हापूरमध्ये पर्यायी नावाचा विचार सुरू झाला होता। पण कोल्हापुरात मंडलिकांची उमेदवारी घोषित झाल्यानंतरच या राजकीय चर्चांचं वादळ अखेर शमलं। पण उमेदवारी घोषित झाल्यानंतरच खरंच विद्यमान खासदार संजय मंडलिक पुन्हा बाजी मारतील का? तर यात काही ठराविक शक्यतांचा विचार केला तर उत्तर आहे हो, पुन्हा मंडलिकच बाजी मारतील। याचं कारण असं की महायुतीने हा उमेदवार जरी वेळाने दिला असता तरी तो योग्य आणि पूर्ण विचार करूनच दिलाय। असं असलं तरी मंडलिकांसाठी ही लढाई फारच अटीतटीची होणार असल्याचं चित्र आहे। याचं एकमेव कारण म्हणजे कोल्हापुरातून काँग्रेसच्या तिकिटावरून लढायला सज्ज असणारे शाहू महाराज छत्रपती, कोल्हापूरचे महाराज म्हणजेच कोल्हापूरची अस्मिता, राजकारणात त्यांचं पहिलंच पाऊल असलं तरी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने कोल्हापूरकरांच्या मनात त्यांनी घर करून ठेवलंय। आणि दुसरीकडे संजय मंडलिक हे जरी विद्यमान खासदार असले तरी ते गेल्या 5 वर्षात पक्षाच्या निर्णयामुळे त्यांना आपल्या भूमिका बदलत राहाव्या लागल्या आहेत। त्यामुळे महायुतीला संयमाने प्रचार करावा लागणार हे मात्र नक्की। एकंदरीतच येणाऱ्या निवडणुकीत मंडलिकांना कोल्हापूरच्या गटातटाच्या मतदानाचा पुरेपूर फायदा मिळू शकतो। जवळपास जिल्ह्यातील सर्वच मातब्बर नेते आणि गट महायुतीच्या बाजूने आहेत। मात्र असं असलं तरी या सर्व नेत्यांमध्ये आणि गटांमध्ये समन्वय राखून एक दिलाने सर्वांनी साथ दिली तरच मंडलिकांचं पारडं जड होईल अशी शक्यता सध्या जाणवते। पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी मंडलिकांना साथ दिली तर कागलमध्ये मंडलिकांना चांगलं मताधिक्य मिळू शकतं। हीच परिस्थिती राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्येही पाहायला मिळते। या ठिकाणी आमदार आबिटकर हे मंडलिकांच्या सोबत असतील, पण माजी आमदार केपी पाटील, AY पाटील यांचे गट काय भूमिका घेतात यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत। चंदगड मतदारसंघात आमदार राजेश पाटील मंडलिकांसोबत आहेत। त्यात गोपाळराव पाटील, माजी मंत्री भरमू अण्णा पाटील, कुपेकर गटाची भूमिकाही महत्त्वाची आहे। तर तिकडे करवीर मतदारसंघात चंद्रदीप नरके यांची साथ मिळाली तर मंडलिकांचं पारडं जड होईल यात शंका नाही। त्याचबरोबर चेतन नरके हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरायला सज्ज आहेत। पण दुसरीकडे बाजीराव खाडे यांनीही आपल्या प्रचाराला चांगलाच जोर धरलाय। अर्थातच या दोन्ही उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या विचारधारेची पार्श्वभूमी असल्यामुळे याचा फायदा संजय मंडलिक यांना होईल अशी दाट शक्यता आहे। मात्र काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी शाहू महाराजांची प्रचार यंत्रणा चांगलीच गतिमान केल्याचं दिसतंय। आता दोन्ही बाजूला जर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे तर निवडणुकीमध्ये मतदार राजा नेमकं कोणाच्या बाजूने असेल हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। तरी या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराच्या नशिबाचा तारा चमकणार हे तर वेळच सांगेल। याने अशाच स्पेशल रिपोर्टसाठी पाहत रहा तारा न्यूज। धन्यवाद।